आमची डाळ आता रेडी झाली. आता आम्ही मस्त पैकी जेवायला बसलेले. बघा की मस्त बाजरीच्या भाकरी, मस्त कांदा आणि अशी दुपारची मेथीची भाजी. बघा की अशी झणझणीत डाळ. उदास मंडळी, बघा की आज माझं मन झालं का म्हटलं आज छान काळ्या मसाल्याची मटकीची डाळ बनावं. बघा की मग छान निसून सनी धुवून घेतली. मस्त बघा की मग असे मस्त असे कांदे फोडून घेतले मी. हे बघा की असे दगडानं फोडून घेतले मस्त. आणि बघा की असे 2 भाग झाले त्याचे. आणि आता आहे ना मंडळी, डाळसाठी बघा की मी अशी काळी डाळ बनवायची. मला मस्त काळ्या मसाल्याची. बघा मसाले कसे काढून घेतले मी. जास्त काही मसाले टाकायचे. बघा की मग हे गॅसवर असे कांदे भाजून घेतले. खरपूस कांदे भाजून घेतले. अशी मस्त लागते याची डाळ. खूपच खम्मक लागते, अशी चव सुटत नाही. बघा की मग गरम मसाला टाकला. आता खोबरं टाकलं. खोबरं छान असं लाल कलर येऊस्तर भाजून घेते. बघा की कलर येऊ लागलं त्याला. बघा की मग आता धणे सोडले त्याच्यामध्ये. धणे चांगले लाल होऊस्तर भाजून घेते मस्त. आणि कसं आहे हो, तुम्ही लाईक फॉलो छान. बघा तो मसाला छान भाजला आहे. बघा आता मस्त मिरच्या पण भाजल्या, कांदा पण भाजला, धने पण भाजले मस्त. त्याच्यामध्ये तीळ टाकले की आता मस्त पाकी वाटून घेते याला. मग चांगली अशी झणझणीत मग डाळ बनवते. बघा मग बघा की मग मसाला किती छान असा बारीक वाटून घेतलाय. आता चला की मग आता फोडणी लावते. अशी झणझणीत फोडणी लावते. बघा की मग आमची डाळ पण मस्त अशी गावरान डाळ टाकली होती मी मठाची. बघा की मग छान शिजले. आता बघा की असं आता पातेलं ठेवलं, तेल टाकलं त्याच्यामध्ये. छान असं राई सोडते त्याच्यामध्ये थोडीशी. बस आता जिरा सोडलंय थोडसा. थोडा कांदा सोडते. आता बघा की थोडी हळद सोडते. टमाटर सोडवते त्याच्यामध्ये. छान असं फ्राय करून घेते. हळद सोडली ना तेलामध्ये ते तेल उडत नाही टमाटर टाकल्याच्या नंतर. त्याच्यामुळे ना बघा की मग आता मीठ सोडतो. बघा की मग आता मीठ सोडाय. मिठाने ना तर टमाटर लवकर शिजून जाते. मग त्याच्यामुळं मीठ सोडते मग मी टमाट्यामध्ये. बघा की मग छान असा वाटलेला मसाला सोडलाय. आता मस्त तेलामध्ये फ्राय करून घेते त्याला परत तेल सुटण्यापर्यंत. बघा की आता भाजी रेडी झाली. आता मस्त पैकी अशी उकळी देते तिला छान 10 मिनटं तेल सुटण्यापर्यंत. बघा की मग अशी पतलीच भाजी आवडते आम्हाला, बाजरीची. बघा की आमची भाजी रेडी झाली. आता मस्त पैकी आता असं जेवायला बसतोय की बघा की आता मस्त एकीकडून बाजरीच्या भाकरी केल्या, पोळ्या केल्या गरम गरम. बघा